सोलापूर शहरात झालेल्या प्रचंड पावसामुळे नागरिकांचे हाल. खासदार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील पाहणी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या आयुक्तांना निर्देश. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज विविध भागांची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली. खासदार शिंदे यांनी नाले सफाई व आपत्कालीन यंत्रणांच्या निष्क्रियतेवर प्रशासनाला जाब विचारला. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होतात, पण नाले सफाई कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्ष काम मात्र होतच नाही. असा घणाघात करत त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी केली. निधीवरील प्रश्नचिन्ह. 2019 मध्ये मंजूर झालेल्या 19 नाल्यांच्या रुंदीकरणासाठी 99 कोटींच्या निधीवर शिंदे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. टेंडर झाली तरी 1 रुपयाचे काम सुरू झालेले नाही. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या मिलीभगतामुळे भ्रष्टाचार फोफावला आहे असा आरोप त्यांनी केला. NCAP निधीचा गैरवापर. केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू अभियान योजनेतून शहरासाठी मंजूर झालेल्या 40.94 कोटी निधीच्या वाटपावरही शिंदे यांनी आक्षेप घेतला. मी सुचवलेली कामे डावलून सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली 14 रस्त्यांची कामे मंजूर केली गेली. जर माझ्या प्रस्तावांचा समावेश नसेल तर आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशाराही खासदार शिंदे यांनी दिला. या बैठकीला शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, अलकाताई राठोड, रियाज हुंडेकरी आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.